की आपल्या शेतातली पानं बघा कशी किती सुंदर आहेत बघा. आपण आता हे आळू वडी कशी करायची, उकडीची आळू वडी बनवणार आहे. तर हे पानं देशी आहेत आळू, तर आपली गावची देशी आळू आहे, तर आपल्या शेतामध्ये. तर हे खूप छान आळू आहे बघा. तर मी आत्ता तुम्हाला हे आळूच्या वड्या बनवून दाखवणार आहे. बघा हे किती पान आहे सुंदर. बघा हे देशी आळू आहे, हे आपली गावची देशी आळू. बघा असं फुटतात. हे बघा आपली पानं किती सुंदर मोठी ताजी पानं, ताजी आळू आपली देशी. आता मी उकडीच्या आळू वडी बनवून दाखवणार आहे. ते आळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची, कारण धूळ वगैरे बसलेली असते. तर आपण पाण्यामध्ये चांगली धुवून घ्यायची. आपली शेतातले आळू एकदम स्वच्छ आहे, पण आपण धूळ बसली असेल म्हणून हे धुवून घेतलेले आपण. बघा किती छान सुंदर आहे. आता हे नमस्कार मंडळी, आता मी आळू वडी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा हे आळू वड्याचे पानं आता हे किती सुंदर आहे देशी आळूचे आपले. आता मी या आळू वडीचे साहित्य दाखवते. ते मीठ वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते: मीठ, मिरची, जिरं, बेसन पीठ, हळद, पांढरे तीळ आहे, कोथिंबीर आहे, हे लसूण आहे, आणि हे बघा अर्धा लिंबू पिळायचं. आता बघा मिक्सरचे भांडे घेतलेले. आता हे आपण मिरची किती तिखट, आपल्या घरामध्ये किती तिखट खातात त्याप्रमाणे आपण टाकू शकतो. आपण बघा हे मिरच्या टाकून घेतलेले. हे जिरं बघा, ह्या जिऱ्यामुळं खूप चव आणि एकदम खायला खमंग लागते वडी. बघा आपण हे जिरं टाकून घेतले. जिऱ्यानंतर बघा हे लसूण टाकल्यानं, जिरा आणि लसूण आणि वडीला खूप चव येते. बघा हे लसूण आपण घेतलेलं आहे. आता आपण हे कोथिंबीर टाकायची. वडीला कोथिंबीर खूप छान लागते. आता आपण हे मीठ टाकून घ्यायचे, चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे. आता आपल्याला एवढे वाटण घ्यायचे अगोदर. नंतर आपण हे बेसन पिठामध्ये आपण सगळं हे हळद, हे तीळ आपण हे टाकून घ्यायचे. नंतर लिंबू वगैरे आपण वाटण करून घ्यायचे. आता आपलं वाटण करून झालेलं आहे. हे आता आपलं सारण सगळं मिसळून घ्यायचं आणि आळूच्या पानाला लावायचे. आपल्याला जेवढं लागायचं तेवढं बेसन पीठ आपण घेऊ शकतो. आता आपल्याला हे हळद टाकून घ्यायची. बघा हळद टाकायची. हे पांढरे तीळ आहेत, आपण थोडे मिसळून घ्यायचे. आता हे आपण वाटण हे भांड्यामधलं काढून घ्यायचे. आता आपण हे ह्याच्यात टाकून घ्यायचे सगळे. आता आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये. हे बघा लिंबू अर्ध घेतलेलं आहे. ह्या लिंबामुळे ना खूप चविष्ट वडी लागते. घसा वगैरे काही दुखणार नाही. हे आळू देशी आहे, पण आपण लिंबू टाकून घ्यायचे ह्याच्यात. आपण हे खायचा सोडा आहे बघा किती थोडा, ज्याला टाकायचे त्याला टाकू शकतो, नाही टाकला तरी पण चालेल, पण आपण थोडासा टाकून घ्यायचा आहे. आता आपण हे सगळं एकत्र मिसळून घ्यायचं. आता हे बघा हे सगळं बेसन पीठ हे सगळं मिसळून घ्यायचं. आता जरा थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिसळून घ्यायचं. लय पातळ पण करायचे नाही आणि जास्त घट्ट पण नाही बनवायचं. आपल्याला पानाला पीठ एकदम व्यवस्थित लागल असं पीठ पातळ करायचं. बघा आपलं हे पीठ आता जास्त पातळ पण नाही आणि जास्त आपलं घट्ट पण नाही. आपण एवढंच करून घ्यायचं, कारण पानाच्या बाहेर येत नाही, म्हणून हे असे एवढंच पातळ करायचं.
आता आपण हे पानं आता आपण व्यवस्थित कापून घ्यायचे. हे जे देठ वगैरे कापून घ्यायचे. आपण बघा हे आता कशी पानं तयार करायची कापून. हे कारण देशी पानं आहेत, मऊ आहेत, त्याच्यामुळे ह्याच्या चिरा काढता येत नाही. एकदम चीर पातळ असते, त्याच्यामुळे ह्याच्या चिरा काढायच्या नाही, कारण हे देशी पानं आहेत. हे आता आपली देठं कापून झालेली आहेत. तर आपण हे पानं आता आपण अशी पालती ठेवायची आणि हे पीठ आता 5 ते 10 मिनटं झाले भिजलेले. मग आता आपण हे पानाला पीठ लावून घ्यायचे. बघा हे पानाला पीठ असे ज्या मागच्या बाजूला पीठ लावून घेतलेले याचे असे आपण मागच्या बाजूला पीठ लावून घ्यायचे. आपण आता सगळ्या पानांना असे एकावर एक ठेवून आपण असे पानं आपण अशी भरायची आणि व्यवस्थित आपण पीठ लावून घ्यायचं. जास्त मी लावायचे नाही, कारण एकदम जास्त पिठासारखे होतात. पण आपण जरा पातळच लावायचे, थोडं पातळ. आता आपण ह्या बाजूला पान ठेवलेलं आहे. आपल्याला चौरस बनवायचे आहे. आपण हे आता असे दुमडून घ्यायचे पान. आपल्याला चौरस बनवायचं आता. आता बघा हे हे असे चौरस बनवून घ्यायचं आपल्याला. आता हे आपण पाणी गरम करायला ठेवायचे. आपण ह्या चाळणीला तेल लावून घ्यायचं, म्हणजे वडीचं चिटकत नाही. आपण हे असे तेल लावून घ्यायचे. हे बघा हे तेल लावून घेतले. आता आपण हे वडीचं ना असे ह्याच्यामध्ये ठेवायचं आणि हे आता आपण ह्याच्यावर ठेवून द्यायचं. आणि आता आपण हे वडी ठेवल्यानंतर आता झाकण आपण ह्याच्यावर 10 मिनटं तरी झाकून ठेवायचं. आपला गॅस मोठा असेल तर 10 मिनटं चांगलं वापरून द्यायचं. आपले हे 10 मिनटं झालेले उकडाय ठेवलेले वडी. आता मी गॅस बंद केलेला. तर आपण हे उघडून बघूया. आता वडी आपण आता बघूया कशी झाली ती. आपण बघूया हे वडी तयार झालेले. आपण हे थंड झाल्यानंतर ह्याचा काप करून आपण तेलामध्ये तळून घ्यायचा. आपली वडी आता थंड झालेली आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आता बघूया आपण ही वडी थंड झाली. बघा हे कशी झाली आहे. आकार कशा वडीचा आहे. आता आपण बघूया. हे कापायचे. आता एक काप करून घ्यायचे. आपले आता तुकडे करून घ्यायचे आणि आता तळून घ्यायचे. आता बघूया आपण आता हे तुकडे कसे करायचे ते. आता हे काप करून झाल्यानंतर आपण तळायला घ्यायचे. हे बघा काप कसा केलाय. आपले खारीसारखे आता बघा होणार.
आता हे आपल्याला तळून घ्यायचे. आता तेल गरम करायला ठेवते. आता हे कढई ठेवून घ्यायची आपल्याला गॅसवर. आता हे तेल गरम करायला टाकायचे. आता आपलं हे तेल गरम झालेलं आहे. आता आपण हे वडी तळायला टाकलेले आहे. आता बघा हे कसे भाजते ते व्यवस्थित भाजून घ्यायची. बघा हे आता खारीसारखी आपली आळू वडी आहे. आता हे उकळलेले असल्यामुळं ह्याला जास्त भाजायची नाही, जास्त काळी करून होऊन द्यायची नाही. आपली लाल जरा वडी झाली की आपण हे वडी काढून घ्यायची, कारण जास्त नाही भाजायचं. बघा हे कसे वडे भाजले. बघा हा खारीसारखी फुगली आहे बघा ही वडी. हे आता वडे आपले बघा भाजून झालेले आपण काढून घ्यायचे. आता हे बघा भाजून झाले आपली वडी. आपण ही वडी काढून घ्यायची. मंडळी हे वडी आपली तळून तयार झालेली आहे. तर हे वडी ना एकदम कुरकुरीत झालेली आहे. आता मी खाऊन बघते कशी झाली आपली वडी. बघा हा कशी वडी आहे, खारीसारखी वडी बनवलेली आहे, पण एकदम कुरकुरीत झालेले आहे. तरी मी तुम्हाला हे खाऊन बघते. आता मी खाऊन बघते. हे खारीसारखी झाली, एकदम कुरकुरीत, एकदम तिखट, एकदम चमचमीत झालेले, कुरकुरीत झाले. मी हे खाऊन बघितले, एवढी छान झाली. तर तुम्ही पण अशाच बनवा आणि खाऊन बघा आणि नंतर आम्हाला सबस्क्राईब करा. लवकरात लवकर तुम्ही आमच्या चॅनलवर पुढे व्हिडिओ बघा. तर मंडळी तुम्ही व्हिडिओच्या खाली हे जे पांढरे बटन बघत आहात, इंग्रजीमध्ये सबस्क्राईब आणि मराठीमध्ये सदस्यत्व घ्या, हे बटन दाबा. मग तुम्ही आमच्या चॅनलचे सदस्य होईल आणि आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांच्या आधी बघायला भेटतील. धन्यवाद.